हाय ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचे आपल्या स्नेहा संग्रह टॅरो या चॅनलवरती. मे महिना संपून आता जून महिन्याची सुरुवात होत आहे. हा नवीन महिना, नवीन आठवडा तुमच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घेऊन येणार आहे? तुमच्या राशीसाठी येणारे 7 दिवस कसे राहतील हेच आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. 1 ते 7 जून हा काळ खूप खास आहे, कारण या आठवड्यात ग्रहांची नक्षत्रे बदलत आहेत आणि टॅरो कार्ड्सनुसार अनेक राशींच्या आयुष्यात मोठे टर्निंग पॉईंट्स येणार आहेत. काही राशींना प्रचंड धनलाभ होईल, तर काहींना करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहेत, तर काही राशींना या आठवड्यात थोडी काळजी घेण्याची गरज आहे. आज आपण नेहमीप्रमाणे तुमच्या राशीनुसार अगदी सोप्या भाषेत भविष्य पाहणार आहोत. तुमचं करिअर, आर्थिक स्थिती, नातेसंबंध, आरोग्य या सर्व गोष्टींचा समावेश असेल. तर वेळ न घालवता चला सुरू करूया. पाहूया तुमच्या राशीसाठी येणारा आठवडा कसा असेल. चला, मेष राशी. तुमच्यासाठी मुख्य संदेश: यश आणि पूर्णत्व. तुम्ही भूतकाळात घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळून एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होईल. नवीन क्षितिज. एका यशानंतर आता थांबायचे नाही, तर पुढील मोठ्या ध्येयाचे नियोजन करायचे आहे. करिअर आणि आर्थिक स्थितीसोबत ग्लोबल संधी, परदेशातून किंवा इतर शहरातून नवीन कामाच्या संधी किंवा प्रस्ताव येऊ शकतात. नियोजन. व्यवसायात आणि किंवा नोकरीत पुढे काय करायचं याचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर येईल. नातेसंबंध आणि कुटुंबात समाधान. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. दूरचे प्रवास. जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत लांबच्या प्रवासाचे बेट ठरतील. काय काळजी घ्यावी? निर्णय घेण्यास उशीर करू नका. संधी समोर असताना जास्त विचार करत बसू नका. योग्य पाऊल उचला. वृषभ राशी. मुख्य संदेश: आर्थिक सुबत्ता. तुमची पैशांची आवक वाढेल आणि जीवनात सुख समृद्धी येईल. संतुलन. संतुलन तुम्हाला जगलिंग करावी लागेल. हे कार्ड सुचवतं की तुम्हाला एकाच वेळी 2 गोष्टी सांभाळायच्या लागतील. करिअर आणि आर्थिक स्थितीमध्ये एकापेक्षा जास्त मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता आहे. मल्टीटास्किंग. नोकरी किंवा व्यवसायात कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही तो चांगल्या प्रकारे हाताळाल. नातेसंबंध आणि कुटुंब. प्रेम आणि काळजी. कुटुंबात नातेसंबंध अधिक घट्ट होतील आणि नवीन आनंददायी बातम्या मिळतील. वेळेचे नियोजन. कामाच्या व्यापातून कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे ठरेल. काय काळजी घ्यावी? खर्चावर नियंत्रण करा. पैसा येत असला तरी बजेट सांभाळून खर्च करा. उधळपट्टी टाळा. मिथुन राशी. मुख्य संदेश: वेग आणि गती. थांबलेली कामे अचानक वेगाने पुढे सरकतील आणि प्रगतीचा वेग वाढेल. दूरदृष्टी. तुम्ही भविष्यासाठी आखलेले बेत आता प्रत्यक्षात येण्यास सुरुवात होईल. करिअर आणि आर्थिक स्थिती महत्त्वाचे संदेश: नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी, ईमेल, ऑफर लेटर अचानक मिळू शकते. व्यापार विस्तारामध्ये. जर तुम्ही नवीन बाजारपेठेत किंवा परदेशात व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. नातेसंबंध आणि कुटुंब. त्वरित संपर्क. नातेसंबंधात संवाद वाढेल. लांब राहणाऱ्या व्यक्तीचा संदेश किंवा फोन येईल. प्रवासाचे योग. अचानक एखाद्या लांबच्या किंवा परदेशी प्रवासाचे नियोजन होऊ शकते. काय काळजी घ्यावी? घाई गडबड टाळा. कामाचा वेग जास्त असेल, पण घाईत चुकीचे निर्णय घेणे टाळा. कर्क राशी. मुख्य संदेश: अंतर्ज्ञान. तुमचं इंट्युशन. तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवा. रहस्य उलगडण्याची ही वेळ आली आहे. सुरक्षितता. पैशांच्या आणि भावनांच्या बाबतीत तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न कराल. करिअर आणि आर्थिक स्थितीमध्ये गुपित नियोजन. तुमच्या आर्थिक योजना किंवा करिअरचे बेत सध्या कोणाशीही शेअर करू नका, ते गुप्त ठेवा. बचत. पैशांची बचत करण्यासाठी हा उत्तम काळ आहे, पण गरजेपेक्षा जास्त कंजूसपणा करणे टाळा. नातेसंबंध आणि कुटुंब. भावनांची कोंड मारा. तुम्ही तुमच्या भावना जोडीदारासमोर उघडपणे व्यक्त करणे टाळाल, ज्यामुळे थोडा दुरावा जाणवू शकतो. कुटुंबात शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण करणे फायदेशीर ठरेल. काय काळजी घ्यावी? बदल स्वीकारा. नवीन गोष्टींचा स्वीकार करा. जुन्या विचारांना किंवा पैशांना अडून धरू नका. सिंह राशी. मुख्य संदेश: नवीन सुरुवात आणि नेतृत्व. मनात एखादी नवीन कलात्मक कल्पना येईल. तुम्ही ती पूर्ण आत्मविश्वासाने आणि धैर्याने प्रत्यक्षात आणाल. उत्साह. तुमच्यामध्ये कामाचा आणि आयुष्याचा एक नवा उत्साह पाहायला मिळेल. करिअर आणि आर्थिक स्थिती. रचनात्मक संधी. लेखन, कला, डिझायनिंग किंवा मीडिया क्षेत्रातील लोकांना मोठी संधी मिळू शकते. बॉससारखी भूमिका. नोकरी किंवा व्यवसायात तुम्ही पुढाकार घ्याल. तुमचे निर्णय अचूक ठरतील आणि लोक तुमचे ऐकतील. नातेसंबंध आणि कुटुंब. भावनेचा वर्षाव. प्रेम संबंधात नवीन गोडवा येईल. एखादा अनपेक्षित संदेश किंवा प्रेमाची कबुली, प्रपोजल मिळू शकतं. मार्गदर्शन. एखाद्या कुटुंबातील एखाद्या मोठ्या पुरुषाचे किंवा वडिलांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभेल. काय काळजी घेतली पाहिजे? अति उत्साह टाळा. भावनांच्या भरात वाहून जाऊ नका.
प्रॅक्टिकल राहून निर्णय घ्या. कन्या राशी, मुख्य संदेश. आध्यात्मिक उन्नती. हा आठवडा तुमच्या आत्मिक विकासासाठी आणि ज्ञानात भर घालण्यासाठी उत्तम आहे. परंपरा आणि संस्कृती, समाजाचे नियम, शिक्षण आणि कौटुंबिक परंपरांना तुमच्या आयुष्यात मोठे महत्त्व राहील. करिअर आणि आर्थिक स्थिती सल्ला, मार्गदर्शन. नोकरी किंवा व्यवसायात स्वतःचे डोके चालवण्यापेक्षा अनुभवी व्यक्ती किंवा गुरूचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. शिक्षण आणि अभ्यासमध्ये जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा नवीन शिकत असाल तर अभ्यासात प्रचंड यश मिळेल. नातेसंबंध आणि कुटुंब. पारंपरिक संबंध. प्रेम संबंधांना कुटुंबाची मान्यता मिळू शकते किंवा लग्नासारखे पवित्र भेद ठरतील. आदर आणि सन्मान. कुटुंबात मोठ्या व्यक्तीबद्दल आदर वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी होईल. काय काळजी घ्यायला पाहिजे? अंधश्रद्धा टाळा. तुमच्या अंतर्मनाचा वापर करा. कोणत्याही गोष्टींवर आंधळा विश्वास ठेवू नका. तुळा राशी, मुख्य संदेश. वेगवान आर्थिक प्रगती. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले आर्थिक किंवा कौटुंबिक प्रश्न अचानक वेगाने सुटतील. कौटुंबिक सुरक्षा. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तुम्ही मोठे यश संपादन कराल. आर्थिक स्थैर्य लाभेल. करिअर आणि आर्थिक स्थितीमध्ये मोठे धनलाभ. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटतील किंवा व्यवसायातून मोठा नफा होईल. त्वरित निर्णय. नोकरी किंवा व्यवसायात हुशारीने आणि वेगाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. नातेसंबंध व कुटुंब. कौटुंबिक सोहळे. कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. स्पष्ट संवाद. नातेसंबंधांमध्ये गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही थेट आणि स्पष्टपणे बोलाल. काय काळजी घ्यावी? भाषेवर नियंत्रण. घाई गडबडीत किंवा रागाच्या भरात कोणालाही दुखवणारे शब्द बोलणे टाळा. वृश्चिक राशी, मुख्य संदेश. मोठा बदल. ट्रान्सफॉर्मेशन. तुमच्या आयुष्यातील एक जुना टप्पा किंवा जुनी विचारसरणी संपून नवीन सकारात्मक सुरुवात होईल. उत्सव आणि बदल. सुरुवातीला बदल कठीण वाटू शकतो पण शेवटी तो तुमच्या आनंदाचे कारण ठरेल. करिअर आणि आर्थिक स्थितीमध्ये नवीन प्रोजेक्ट. जुने रखडलेले काम किंवा नोकरी सुटून अचानक नवीन आणि चांगल्या कामाची सुरुवात होऊ शकते. टीमवर्क. सहकाऱ्यांसोबतचे जुने वाद मिटतील आणि नवीन टीमसोबत मिळून काम केल्याने यश मिळेल. नातेसंबंध आणि कुटुंब नात्यांचे फिल्टरेशन. जो मित्र किंवा नातेवाईक तुमच्यासाठी योग्य नाही ते तुमच्या आयुष्यातून दूर होतील आणि खऱ्या मित्रांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. गेट टुगेदर. आठवड्याच्या शेवटी मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत एखादी छोटी पार्टी किंवा सेलिब्रेशन होऊ शकते. काय काळजी घ्यावी? जुन्या गोष्टी धरून ठेवू नका. बदलाचा स्वीकार करा. जुन्या गोष्टींना जितके धरून ठेवाल तितका त्रास वाढेल. धनुराशी, मुख्य संदेश. आव्हानांवर मात. तुमच्यासमोर काही वाद, स्पर्धा येतील पण तुम्ही तुमच्या हुशारीने आणि धैर्याने त्यावर सहज विजय मिळवाल. आकर्षण आणि ऊर्जा. तुमची ऊर्जा खूप सकारात्मक राहील ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. करिअर, आर्थिक स्थिती, ऑफिसमधील स्पर्धा. कामाच्या ठिकाणी अंतर्गत राजकारण किंवा स्पर्धा वाढू शकते. शांत राहून तुमचे काम चोख ठेवा. नेतृत्व गुण. आव्हानात्मक परिस्थिती. तुम्ही लीडर म्हणून पुढे याल आणि तुमचे बॉस तुमच्या कामावर प्रभावित होतील. नातेसंबंध आणि कुटुंब. छोटे वाद. कुटुंबात किंवा जोडीदारासोबत छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. इगो, अहंकार बाजूला ठेवल्यास वाद लगेच मिटतील. मजबूत पाठिंबा. घरातील स्त्री, आई, बहीण किंवा पत्नी तुम्हाला संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत करतील. काय काळजी घ्यावी? राग आवरणे. वादविवादात स्वतःचा ताबा सुटू देऊ नका. ऊर्जेचा वापर भांडणात घालवण्यापेक्षा कामात करा. मकर राशी, मुख्य संदेश. मेहनतीचे फळ. तुम्ही तुमच्या कामात जे सातत्य आणि कष्ट दाखवलेत ना त्याचे यश साजरे करण्याची वेळ आली आहे. स्थैर्य, आनंद. घरात सुख शांती नांदेल आणि तुमच्या प्रगतीमुळे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. करिअर आणि आर्थिक स्थितीत कौशल्याचा विकास. नोकरी किंवा व्यवसाय. तुम्ही तुमच्या कामात अधिक सुधारणा कराल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि आर्थिक लाभ. दीर्घकालीन कामातून किंवा नवीन प्रोजेक्टमधून उत्तम आर्थिक फायदा होईल. नातेसंबंध आणि कुटुंब. घरात उत्सव. घरी एखादा छोटा सण, पार्टी किंवा लग्न कार्यासारखे शुभ सोहळे ठरण्याची शक्यता आहे. मजबूत नाते. कुटुंबात आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक सुरक्षित आणि घट्ट होतील. काय काळजी घ्यावी? कामात वाहून जाऊ नका. काम करणे चांगले पण यश साजरे करण्यासाठी कुटुंबासाठी वेळ काढायला विसरू नका. कुंभ राशी, मुख्य संदेश. मानसिक स्पष्टता. संभ्रम दूर होईल. तुम्हाला नक्की काय करायचे आहे याचे स्पष्ट चित्र समोर येईल. कौशल्याचा वापर. तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित कराल आणि त्यात मास्टर बनाल. करिअर आणि आर्थिक स्थिती. नवीन सुरुवात. नोकरी किंवा व्यवसायात एखादी नवीन क्रांतिकारक कल्पना सुचेल जी तुम्हाला मोठे यश मिळवून देईल.
परीक्षा इंटरव्ह्यूमध्ये यश मिळेल. जर तुम्ही कोणतीही परीक्षा, स्पर्धा किंवा इंटरव्ह्यू देणार असाल तर त्यात यश मिळण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. नातेसंबंध आणि कुटुंब संबंध. स्पष्ट संवाद. नात्यामध्ये गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही थेट आणि स्पष्टपणे बोलाल, ज्यामुळे नाते स्वच्छ होईल. प्रॅक्टिकल दृष्टिकोन. नातेसंबंधांकडे तुम्ही भावनेच्या भरात न पाहता व्यावहारिक आणि समजूतदारपणाने पाहाल. काय काळजी घ्यावी? जास्त कडक बोलणे टाळा. सत्य बोलणे चांगले आहे, पण ते समोरच्याला दुखावेल अशा भाषेत बोलू नका. मीन राशी. मुख्य संदेश. नवीन आर्थिक सुरुवात. उत्पन्नाचा एक नवीन ठोस आणि मोठा मार्ग सुरू होईल. समृद्धी आणि वाढ. तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल त्यात वाढ आणि यश निश्चित आहे. करिअर आणि आर्थिक स्थितीवर धनलाभ. नवीन नोकरी, व्यवसायाची मोठी डील किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम. जमीन, सोने किंवा दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. नातेसंबंध आणि कुटुंबात आनंदाची बातमी. कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन, गुड न्यूज किंवा इतर कोणतीही मोठ्या आनंदाची बातमी मिळू शकते. नात्यात प्रेम. कौटुंबिक वातावरण अत्यंत प्रेमळ, विलासी आणि समाधानी राहील. काय काळजी घ्यावी? संधी सोडू नका. निसर्ग तुम्हाला मोठी संधी देत आहे. आळस न करता तिचा पूर्ण फायदा घ्या.